नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेवयांची खीर, काळ्या चण्याची रेसिपी आणि पुरीची रेसिपी. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही या तिन्ही रेसिपीज तुम्ही बघणार आहात. म्हणजे आपण फुल अष्टमी आणि नवमीला जो कॉम्बो बनवतो तो दाखवलेला आहे. शेवयांच्या खीरच्या ऐवजी आट्याची खीरसुद्धा असते. तो व्हिडिओ ऑलरेडी मी आधी शेअर केलेला आहे. तुम्ही तो सुद्धा बघू शकता. रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप इथे काळा चणा ऑलरेडी रात्रभर भिजत घालून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि असा मऊसर शिजला पाहिजे काळा चणा. याचं पाणीसुद्धा आपण वापरणार आहोत म्हणून त्याचं पाणी डिस्कार्ड करायचं नाही. आता त्याच्यासाठी आपल्याला एक मसाला रेडी करून घ्यायचा आहे. लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा, 1 चमचा धणे पावडर, हळद 1/4 टीस्पून, गरम मसाला, चना मसाला, थोडंसं काळं मीठ. हे सिक्रेट असतं. काळं मीठमुळे एक चटपटीतपणा येतो. आमचूर पावडर पण ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मी इथे ब्लॅक पेपर पावडर वापरलेली आहे. आता हे पाणी घालून आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही हे डायरेक्टसुद्धा वेगवेगळं घालू शकतात. पण असं केल्याने काय होतं ना, मसाले छान फुलतात आणि त्याची एक वेगळी चव येते. आणि तिखट वगैरे घालत असताना तुम्हाला जर कलर हवा असेल तर रेड चिली पावडर म्हणजेच काश्मीरी रेड चिली वापरा. कारण की कन्यांना जेव्हा जास्त तिखट नको व्हायला याची काळजी घ्या. कढईत तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये तेजपत्ता घातला, थोडं जिरं घातलं आहे. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ना, ती घालून घेतलेली आहे. ही पेस्ट छान फुलल्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा की आपण डायरेक्ट मसाले घालतो त्या भाजीची एक वेगळी चव येते आणि पेस्ट करून घातलेल्या भाजीची एक वेगळी चव येते. आता जशीच ती पेस्ट झाली की त्याच्यामध्ये आपण जे चणे आहेत ते घालणार आहोत. हे कांदा लसूण शिवाय आहे त्यामुळे आपण कांदा किंवा लसूण कशाचाच वापर केलेला नाही. हां, तुम्ही जर टोमॅटो खात असाल तर तुम्ही टोमॅटोची प्युरे घालू शकता. याला उकळे आल्यानंतर याच्यामध्ये मी अद्रकच्या लांब लांब लच्छे शेवटी घालायचे आहेत. हिरवी मिरचीचा एक फ्लेवर येण्यासाठी लांब हिरवी मिरची घातली, थोडीशी कसुरी मेथी घातली, कोथिंबीर घातली. याला छान उकळी येऊ द्यायची आहे. जर तुम्हाला अगदी कोरडे चणे हवे असतील तर हाय फ्लेमवर पूर्ण हा रस्सा आटवून घ्यायचा आहे. पण मला हलकासा रस्सा ठेवायचा होता म्हणून मग मी रस्सा राहू दिलेला आहे. खूप मजेदार अशी ही भाजी झालेली आहे, चटपटीत. आता आपण खीर बनवूया. खीरसाठी काय केलं आहे, तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना रेग्युलर शेवया आहेत. माझ्याकडे रोस्ट केलेल्या नव्हत्या म्हणून मग मी याआधी रोस्ट करून घेणार आहे. 1 पॅन करणार आहे. या शेवया काढा वगैरे असं काही नाही, झटपट होईल ते दाखवते आहे. या शेवया छान भाजल्या की त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे. उकळतं असलं तरी चालेल आणि नॉर्मल टेम्परेचरचं असलं तरी चालेल, पण थंड नको. आता इथे याच्यात मी जवळपास अर्धा लिटर दूध टाकलं आहे, म्हणजे 400 ml च्या आसपास मी दूध टाकलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ दिलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हलकंसं मीठ, कारण की गोडामध्ये मीठ असावं, त्याच्याने चव छान येते. वेलदोडा पावडर घातलेली आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीपुरता म्हणजे गोडासाठी आपण साखर घालतो आहोत. तर मी इथे अर्ध्या कपला कमी अशी साखर घातलेली आहे, अंदाजच घेतलेली आहे. याला छान उकळी येऊ देऊया आणि याच्यामध्ये केसरसुद्धा घालून घेतलेलं आहे. मी सोक केलेलं नव्हतं, पण सोक केलेलं केसर घातलं तर चव अजून छान येतं. केसरमुळे बघा याला हलकासा पिवळसर रंग आलेला आहे आणि आपली खीर पटकन रेडी झालेली आहे. दुसरीकडे मी पुरीसुद्धा रेडी करून घेते आहे. तर पुरी कशी बनवायची ते तुम्हाला पुढे दाखवते. मी इथे गहूच्या पिठाची करते आहे, आट्याची पुरी करते आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि फक्त पाणी घातलेलं आहे, बाकी काहीच नाही. कारण की हे कन्या भोजन असतं, तर मला वाटलं की हे हेल्दी साईडला असावं म्हणून मी आट्याची पुरी करते, मैद्याची करत नाही आहे. आणि त्यांना तिखट नको लागायला म्हणून मी याच्यामध्ये कुठले स्पायसेस किंवा काहीच ॲड केलेलं नाही. आता तुम्ही पुरी 2 पद्धतीने करू शकतात. मी मीडियम असा कन्सिस्टन्सीचा गोळा करून घेतलेला होता, कणिक भिजवून घेतलं होतं आणि एक अशा पद्धतीने लाटून करून घेऊ शकतात किंवा आयदर तुम्ही एक मोठी पोळी लाटून घेतलीत तरी चालेल. मी दोन्ही वेने दाखवलेलं आहे. कारण की काही काहींना डायरेक्ट छोट्या छोट्या पुऱ्या करायला नाही जमत, तर मग अशा पद्धतीने मोठी पुरी लाटून घ्या आणि ते कटरच्या सहाय्याने कट करून घ्या. तुम्ही प्लॅटफॉर्म स्वच्छ केला, किचन ओटा आणि त्याच्यावरती केल्या तर झटपट तुमच्या एकासोबत 10 ते 12 पुऱ्या पट्टापट तयार होतात आणि तुम्ही तळायलासुद्धा मोकळे होतात.
तर आता पुरी पटापट आपण तळून घेऊया. बघा एकूण एक पुरी छान फुललेली आहे आणि खूप सॉफ्ट अशी झाली होती. म्हणजे लहान मुलांना खायला एकदम परफेक्ट अशी पुरी रेडी झालेली होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि कमेंट करायला विसरू नका कशी वाटली ही रेसिपी. तर बघा आपलं सगळं जेवण तयार झालेलं आहे. काळ्या चण्याची भाजी, शेवयांची खीरसुद्धा रेडी झालेली आहे. शेवयांची खीर तर आता गरम आहे, पण ती जशी जशी थंड होईल ती अजून दाटसर होत जाते. आणि पुऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. अजून मी करायचं आहे पुऱ्या, पण मग आधी मी सर्व्ह करून घेते, म्हणजे दाखवते तुम्हाला. मग मी बाकीच्या पुऱ्या करून घेणार आहे. तर जर तुम्हाला फक्त मुलींना द्यायचं, रस्सा द्यायचा नसेल, चणा काढून दिलत तरी चालेल. मिरची अवॉइड करा मुलींना देताना. त्याच्यानंतर शेवयांची खीरसुद्धा बघा. याच्यासाठी तुम्हाला बाऊल लागेल. जर तुम्हाला एका प्लेटमध्ये द्यायचं असेल तर आट्याचा शिरा, कोरडा चणा आणि पुरी हे पण एक परफेक्ट ऑप्शन असतं. तर अशा पद्धतीने मी जसं आपण सर्व्ह करतो पेपर प्लेट्समध्ये, मी त्याच पद्धतीने सर्व्ह करून घेतलेला आहे. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका. नक्की ट्राय करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.